नमस्कार. दिवाळी 2024ची दिवाळी आज आपल्या न्यूज चॅनेलवर माजी नगरसेवक दीपक पाटकर, एक समाजसेवी व्यक्ती, मालवणची म्हणून प्रसिद्ध आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सदैव चैतन्य असणारं एक धीरगंभीर प्रसन्न व्यक्तिमत्व अशी सुद्धा त्यांची ओळख. तर आता दीपकजींनाच आपण विचारूया की ही दिवाळी आणि त्यांच्याशी ज्या काही संवाद आहे त्याच्यातून त्यांनी ज्या अनुभवलेल्या दिवाळी आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती मिळेल, जी सर्व प्रेक्षकांना जाणून घ्यायची इच्छासुद्धा असेल. नमस्कार दीपकजी. मी आज रामेश्वरला वंदन करून आजच्या या दिवाळीच्या आजपासून दिवाळी चालू झाली आपल्याकडे. मी सर्व मालवण शहर आणि तालुक्यातील आणि तमाम जनतेला मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि दिवाळी ही जी आपली आहे ही आता चालणारी 5 दिवस दिवाळी, आपल्या या 5 दिवसाच्या दिवाळीच्या याच्यात आता जुनी दिवाळी आणि आता ही आपली झालेली आहे ॲडव्हान्स दिवाळी, यामध्ये जर सांगायचं जर झालं तर आमच्या लहानपणी या दिवाळीला म्हणजे आम्ही लोक कधी हे कंदील किंवा काय जर लावायचं असेल किंवा त्याला चांदणी म्हणायचो आपण त्या मालवणी भाषेत त्याला, त्यावेळी आम्ही जे बनवायचो ते आम्ही स्वतः म्हणजे काट्या तोडून आणायचो, त्याच्या काट्या बांधायच्या. ह्या 15 दिवस हा कार्यक्रम चालायचा. आणि दिवाळीचा उत्सव म्हणजे तो फिरता कंदील किंवा चांदणी किंवा अष्टकोनी जो आपण कंदील म्हणतो तो आम्ही स्वतः त्या लहानपणी सगळे आम्ही घरातले मिळून आणि किंवा आजूबाजूची लोकं, आमच्या वाड्यातील लोकं, हे सर्व आम्ही एकत्र राहून तो दिवाळी सण साजरा करायचो. आणि मोठं म्हणजे काय, त्यावेळी दिवाळीच्या सणादिवशी, दिवाळीच्या पालखी दिवशी आम्ही छोटी छोटी मंदिरं असतील, समुद्रावरून माती आणायची आणि छोटे छोटे ती मंदिरं बनवायची, किल्ल्याचं स्वरूप किल्ल्यासारखं हे बनवायचं. ह्या सर्व गोष्टी आम्ही त्यावेळी करायचो. जत्रेला त्यावेळी म्हणजे आता तर लायटिंग बिटिंग झाली, त्यावेळी तर आम्ही गॅसबत्तीपासून सगळ्या दिवाळीच्या उत्सवाला आम्ही डोळ्याने देखत बघितलेलं आहे. त्यामुळे आताची दिवाळी आणि पूर्वीची दिवाळी याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. माझं म्हणणं होतं काय, त्यावेळी सगळी घरातली माणसं एकत्र राहून ही दिवाळी सण साजरा करायचे. आणि ज्या दिवशी पालखी असायची त्या पालखीची आम्ही रामेश्वरची पालखी त्या निघायचं. जसा आतापर्यंत पालखीचं जो हे चाललं आहे तसाच तो पालखीचा मार्ग होता. त्यामुळे आमच्या घरी जरी पालखी आली तरी ती पालखी आली त्यावेळी मग आम्हाला एवढं बरं वाटायचं. मग त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं पालखीचं की ते लोक, मग काही लोक ज्यांची परिस्थिती नाही ते भिक्षुकांसारखे त्यांना दिवाळीचं काहीतरी आम्हाला पॉज द्या हे आता जे ते सगळं कमी होत चाललं आहे. आता काही तसं पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे. म्हणजे ज्यावेळी आम्ही लोक मागायला यायची, काही कट्ट्यावरनं लोक यायची, कोण वराडसून लोक यायची, मालवण वायरीवरनं यायची, देवलीवरनं यायची की आम्हाला बाय आमका पॉज द्या, हो पॉज द्यावा, आमका दिवाळीचं फराळ दिलात ना, फराळ दिला, अशी लोक त्यावेळी बोलायची. आणि तो एक दिवाळीचा जो उत्सव होता तो आगळा आणि वेगळा होता. आणि दिवाळी म्हटली की आम्ही म्हणजे लहानपणापासून माझ्या तर मला वाटतं त्या 20 वर्षाच्या वयापर्यंत आम्ही ते सगळं भोगलेलं आहे. आणि आता जी दिवाळी झाली आहे या मी दिवाळीत लोकांना सांगू इच्छितो की आता ह्या दिवाळीचं सण म्हणून त्याचं सगळं डिजिटलमध्ये सगळं रूपांतर झालेलं आहे. मग त्यावेळी मला तर असं वाटतं आहे की ह्या लोकांनीसुद्धा युवक जर असतील आणि कोण असतील या युवकांनीसुद्धा हे जुनी दिवाळी या जुन्या लोकांकडनं जाणून घ्यावी. आणि त्यावेळीसुद्धा लोकांनी सांगितलेलं होतं की दिवाळी हा उत्सव चांगल्या प्रकारे घरात भांडणतंटा न करता ते लोक करायची, त्यावेळी एकत्र यायची. त्यावेळी मला वाटतं की आता जो दिवाळीचा उत्सव करतायत तो सगळा त्याने जुन्या लोकांना माहिती करून घ्यावी जुन्या लोकांकडनं. आणि तशी दिवाळीचे पूर्वीचे दिवस आपणसुद्धा आठवावेत जेणेकरून त्याच्यात मजा होती. आता दिवाळी म्हणजे सगळं लाईटिंग आणि हे ह्याचे रेडीमेड सगळं कंदील बिंदील, त्यामुळे दिवाळीचा जो पहिला जो हे होता तो तेवढासा मला आता आवडत नाही आहे. कारण त्यावेळी घरात बनवलेली वस्तू आपण लावत होतो, तिथे घरात बनवलेले पदार्थ खात होतो. आता तर मिठाईचे सगळे बॉक्स वगैरे हे सगळं रेडीमेड सगळं मिळतात तुम्हाला. त्यामुळे त्या दिवाळीला मी तर काय म्हणजे जुन्या दिवाळीला खरं महत्त्व देतो मी. लोकांनी त्यावेळी आजी लोक असतील, मोठे लोक असतील, त्यावेळी लोकांना आम्हाला एक आनंद होता. म्हणजे आजी आम्हाला घेऊन जायची दिवाळीच्या सुट्टीत कुठेतरी. हा प्रकार आता बंदच झाला आहे. त्यामुळे मुलांनी जर युवकांना जर काय करायचं असेल, युवकांनी इतरकडे न बघता इतरसुद्धा काय करायचं असेल तर मालवणात शहरात राहूनसुद्धा लोक ह्या जे युवक आहेत ते वळू शकतात. कारण मी त्या संदर्भातच तुम्हाला आता एक विचारतो की आता आपण दिवाळीविषयी ऐकलं
आता ह्या सगळ्याची सुरुवात कुठेतरी अशी होते की आता तुमचं ऐकून नक्कीच काही युवकांवर त्याचा आता आपण बघू शकतो की युवकांना समजू शकतं आधुनिक प्रकारे थोडंसं आधुनिकता घ्यावी असं तुमचं म्हणणं आहे. पण जे जुनी आपली सगळी पारंपरिकता आहे ती जपणं आणि ती जाणून घेणं. तुम्ही एक छान शब्द वापरलात की ती जाणून घ्या. जुन्या लोकांकडून तुम्ही जाणून घेतली तरच तुम्ही शिकणार आहात पुढे, हा तुमचा संदेश होता. मला एक छोटंसं विचारायचं की तुम्ही स्वतः एक व्यापारी, आपला मालवणची तुम्ही जेव्हा दिवाळी पालखी म्हणता तेव्हा व्यापाराशी मोठा संबंध. तुमचं राजकीय क्षेत्रामध्ये जो तुमचा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रापेक्षा तुम्ही आधी व्यापारी म्हणून जेव्हा तुमची जडणघडण होती तेव्हा व्यापारी म्हणून तुमचं हे तो काही दिवस म्हणजे दिवाळीचं कसं असायचं, दुकानाच्या वगैरेच्या काही आठवणी आहेत का? मी सरळ मला सांगतो, मी दुकानात काम केलेला माणूस आहे. माझ्या दुकानात नोकर नव्हते किंवा काय नव्हते. एकच माझ्याकडे नोकर होता, पण जुना होता आमच्याकडे. वडिलांबरोबर मी सकाळी 4 वाजता आम्ही दुकान उघडायचो. आमचं किराणा भुसारचं आमचं दुकान. मी 4 वाजता स्वतः उठून स्वतः ते दुकान लावून आमच्याकडे त्यावेळी अशी पद्धत, सेटरची पद्धत नव्हती की फळ्या काढायच्या, फळ्या बुतरू ठेवायच्या आणि ते दुकान लावायचं. रात्री परत 8:30 वाजता बंद दुकान आमचं. आम्हाला हा रविवार एक फक्त मिळायचा. बाकीचे 7ही दिवस आम्ही त्या दुकानातच आपण राबायचो. आणि त्यावेळी जे सण असायचा, दिवाळी असू दे, गणपती चतुर्थी असू दे, हे मोठे उत्सव आपल्या मालवण शहरातले. दिवाळीला तर आमच्याकडे अक्षरशः मच्छीमारांचे तळाशील असेल, दांडी असेल, देवबाग असेल, ही माझी परमनंट गिरायकं होती. आणि त्यावेळी लोक फाट्या घेऊन यायच्या आणि फाट्यातनं तो माल आमच्याकडनं घेऊन ते लोक चालत जायची. आणि तो दिवाळीचा जो उत्सव सण साजरा करायची ते लोक, म्हणजे ते वाटत होतं की बाबा आता खरं ही लोकं आली, म्हणजे आता दिवाळी जवळ आली. म्हणजे आधी 8 दिवस लोक, 8 ते 10 दिवस ती आमच्याकडे सामान न्यायला यायची. आणि त्यावेळी आम्ही सुद्धा प्रामाणिकपणे धंदा केला. माझ्या वडिलांनी काय, मी काय, आमचे चुलते काय, सगळे आम्ही एकत्र राहून ते दुकान आम्ही चालवायचो. आमच्या दुकानाला आतापर्यंत 60 वर्षाची परंपरा आहे, 60 ते 70 वर्षाची. नंतर काहीच्या ह्याच्यात नंतर मी ज्यावेळी आजूबाजूला सगळे खेडोपाडी दुकानं झाली त्यावेळी इथलं थोडं पब्लिक कमी झालं, गिराईक कमी झालं. त्यावेळी मी आवर्त घेतलं आणि बघितलं. म्हणजे नंतर थोडं लॉस होणे हे प्रकार घडायला लागले. ते आपण जास्त लॉस होण्यापेक्षा आत्ताच आपण काहीतरी मार्ग बदलला पाहिजे या इथून आमच्या. आणि वडिलांचं वय पण झालं होतं. कमीत कमी 20 ते 25 ते 30 वर्ष मी दुकानात राबलो आहे. त्याच्यानंतरच मी या राजकारणात पडलो आहे असं नाही आहे. पण आम्ही धंदा केला. माझा भाऊ असून दे, मी असून दे, माझी बहीण असून दे, या सगळ्यांनी आम्ही त्या दुकानात जाऊन काम करायचो. एकामेकाला जेवायला सोडवायला जायचो, हे करायचं. ती जी मजा होती आणि ती दिवाळीला जी आपण करत होतो, म्हणजे आम्ही त्याच्यासाठी कुठे मालवण सोडून किंवा इतर गोवा, मुंबई, कोल्हापूर इथे गेलो नाही. आमचं अस्तित्व आम्ही इथेच मालवणमध्ये निर्माण केलं. माझ्या भावाने निर्माण केलं, मी केलं. आता माझा भाऊसुद्धा आहे, आता मोठा तो बिल्डर म्हणून आहे. पण बिल्डर जरी असला तरी त्याने जे काय मिळवलं ते स्वतःच्या याच्यावर मिळवलं. आणि त्याचा पार्टनर राजा देसाई आणि भाऊ आज जवळजवळ 40 ते 45 वर्ष एकत्र काम करत आहेत ते. मग इथे राहूनसुद्धा युवकांनी आपला धंदा जर केला आणि युवकांनी जर आपला इथला व्यवसाय वाढवला. आता खूप आहेत ना, राणेसाहेबांनी त्यावेळी भरपूर पर्यटनासाठी आपल्याला वाव दिलेला होता. काही लोकांनी घेतला ना त्याचा. पण इतर लोक जे कुठेतरी वाम मार्गाला जातील त्या लोकांनी काहीतरी व्यवसाय करावा आणि ह्याच मालवणमध्ये ह्या युवकांनी मोठं व्हावं ही आमची माझी इच्छा आहे. त्यामुळे युवकांनी कुठे बाहेर न जाता मालवणला राहून कसा आपल्याला आणि काय पर्यटनासाठी वाढ करता येईल किंवा आणि काय करता येईल तर ते युवकांनी इथे करावं ही माझी त्यांना नम्र विनंती आहे. खूप छान. तुम्ही एक खूप वेगळा आता आपण बोलायला वेगळं गेलो आणि तुम्ही एक फार वेगळ्या त्याच्यावर सामाजिक याच्यावर सांगितलं की तुम्ही आता इथेच राहून इथल्या माणसांकडून शिकून तुम्ही इथेच मोठे होऊ शकता आणि ते तुम्हाला आवडेल, बघायला आवडेल. दिवाळीच्या निमित्त तुम्ही बोललात, तुम्ही आज दिवाळीच्या पहिल्याच दिवशी तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून सुद्धा तुम्ही तुमचा वेळ दिलात, प्रेक्षकांसाठी सुद्धा वेळ दिलात, म्हणून तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि दीपावलीच्या पुन्हा शुभेच्छा. धन्यवाद सर. दीपावलीच्या सगळ्यांना परत मी पुन्हा एकदा मालवण शहर आणि मालवण तालुक्यातील आणि तमाम जनतेला रामेश्वर चरणी मी नतमस्तक होऊन अशा सर्व लोकांना मी दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतो आहे. धन्यवाद. हे होते माजी नगरसेवक दीपक पाटकर, मालवण नगर परिषद. तुम्ही बघत राहा आपले सिंधुनगरी न्यूज.